भारतीय जनता पार्टीचे तसेच शिवसेनेचे बाकीचे जे नगरसेवक आहेत त्यापैकी आज साधारणतः अजून 7-8 प्रवेश निश्चित होतील. आज 8 प्रवेश झालेले आहेत. तर देवाभाऊ आहेत आमचे, बघून घे. खरं तर निवडणूक ही निवडणूक असते, याच्यामध्ये मैत्रीपूर्ण विषय नसतो. आदरणीय देवेंद्र भाऊंनी जरी सांगितलं असेल तसं महाभारतामध्ये ज्यावेळेस आपण निघालो तर आपल्याला युद्ध करणं गरजेचं आहे. महायुतीत कोणतीही कटुता निर्माण होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये भाजप अजित पवारांशी मैत्रीपूर्ण लढत करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. खरं मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपच्याच माजी 3 नगरसेवकांचा प्रवेश करून घेतलेला आहे आणि आणखी 6 ते 7 असे माजी नगरसेवक जे महानगरपालिका निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यांचा प्रवेश करून घेणार आहे असं शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दावा केलेला आहे. या अनुषंगाने आपण भाजपचे आमदार आणि शहराध्यक्ष आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ताई, ज्या पद्धतीनं माहितीत ठरलेलं आहे की घटक पक्षात कुठलीही फोडाफोडी करायची नाही, अजित पवार मात्र वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहेत. तुमचे काल 3 माजी नगरसेवक फोडले आणि आणखी 6 नगरसेवकांना जे आहेत ते प्रवेश करून घेणार आहेत. असं आहे की दादांच्या माध्यमातून त्यांनी काही जणांचे प्रवेश केले असले तरी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी सांगितलेलं आहे की ही जी निवडणूक आहे ही आपण आपापसामध्ये कटुता न आणता करायची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही कोणतीही कटुता न ठेवता ही निवडणूक लढवणार आहोत. त्या माध्यमातून आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, बापू आहेत, आमचे सगळे आमदार आहेत, आम्ही सर्व एकत्रित होऊन आम्ही शक्यतो या गोष्टीची पूर्ण काळजी आम्ही. परंतु महायुतीतल्या सगळ्याच घटक पक्षांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे. अजित पवारांकडून ती काळजी घेतली जाते. आता प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, हाताची बोटं काही सारखी नसतात. त्यांच्याकडनं काही होत असेल तर देवाभाऊ आहेत आमचे, बघून घेतील. मैत्रीपूर्ण लढत मग होईल अशा प्रकारची पावलं उचलली जात असताना खरं तर हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आणि आपण मैत्रीपूर्ण त्यांच्याशी लढणार आहोत का मग अशा प्रकारची पावलं उचलली जात असताना? खरं तर निवडणूक ही निवडणूक असते, याच्यामध्ये मैत्रीपूर्ण विषय नसतो. आदरणीय देवेंद्र भाऊंनी जरी सांगितलं असेल ग्राउंड लेवलला 100% भाजप म्हणून ज्यावेळेस आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्यावेळेस समोर ज्यावेळेस जसं महाभारतामध्ये ज्यावेळेस आपण निघालो तर आपल्याला युद्ध करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने मग समोर कोणी पण असू द्या, तो जवळचा असू द्या किंवा भाऊ असू द्या, आपल्याला त्या पद्धतीनेच उतरावं लागतं. कारण निवडणुकीमध्ये सगळ्या गोष्टी विसरून निवडणूक येण्यासाठी ज्या फॉर्म्युला वापरायचा असतो तो प्रत्येकजण वापरत असतो. त्यामुळे मैत्रीपूर्ण किंवा ह्या गोष्टी मला वाटत नाही त्या ग्राउंड लेवलला होतील. त्यामुळं भारतीय जनता पार्टी सगळ्याच ताकदीने खरं तर आम्ही लढण्याचा प्रयत्न करतोय. आता त्यांनी आत्ता 3 फोडलेत, आणखी 6-7 फोडणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक जण तुमच्याकडे इच्छुक आहेत, त्यांनी अर्ज घेतलेले आहेत, त्यांचे प्रवेश कधी होणार आहेत? फोडले असे म्हणता येणार नाही आहे. आमच्याही बऱ्याच ठिकाणी ज्या प्रभागामध्ये ज्याची ताकद चांगली आहे असे सगळेच इच्छुक उमेदवार आमच्याकडे आहेत. त्यामुळे जिथे तुम्ही म्हणताय की तुम्ही काही फोडणार आहेत का, फोडणं मिळणं असा विषय नाही आहे. स्वतः प्रवेश होणार आहेत का? म्हणजे स्वतःहून जेवढी लोक आमच्याकडे येतील त्यांचे प्रवेश निश्चित केले जातील. किती आकडा तरी काय आहे साधारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला जे तुमच्याकडे येऊन लढण्यास इच्छुक आहेत, कॅपेबल आहेत? फक्त राष्ट्रवादी म्हणून नका करू, सर्वच पक्षीय ज्याची कॅपेबिलिटी आहे असे बरेच जण आमच्याकडे यायला तयार आहेत आणि ते स्वतःहून इच्छुक म्हणून आमच्याकडे जर आले तर आम्ही 4ही आमदारांना बरोबर घेऊन, आमची कोर कमिटीला बरोबर घेऊन प्रदेश पातळीवरती हा निर्णय सांगणार आहेत आणि त्यांचे प्रवेश आम्ही करून आणणार आहोत. त्यांचे प्रवेश म्हणजे ताई पक्षप्रवेशांनीच उत्तर असू शकते? नाही, आम्ही असं काय कोणाला उत्तर बित्तर असं देत नाही. आम्ही म्हणतो की आमची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीप्रमाणेच आम्ही त्यांना घेऊ जे येणारे आहेत. आणि ते कोणत्या पक्षाचे असतील काय ते आता आम्ही तुम्हाला काय त्यावेळेला आम्ही दाखवू, तुम्हाला कळेलच तुम्हाला. आणि तुम्ही कुठे जाणार त्यावेळेला तुम्हाला दाखवू की आमची कॅपॅसिटी काय आहे आणि येणाऱ्याची कॅपॅसिटी काय आहे आणि कोणाचे प्रवेश होतील ते वेळेवरती आम्ही निश्चित तुम्हाला सांगू. धन्यवाद. तर अजित पवारांनी जरी भाजपचे काही माजी नगरसेवक फोडले असले तरी आता भाजप सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक फोडण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी म्हटले असतील की लढत मैत्रीपूर्ण होईल, प्रत्यक्षात मैदानात मात्र लढत मैत्रीपूर्ण होऊ शकत नाही असं या ठिकाणी स्थानिक भाजपकडून या ठिकाणी सांगितलं जात आहे. त्यामुळं आगामी काळात जे मुख्यमंत्री म्हणालेत की महायुतीत कटुता निर्माण होणार नाही, परंतु महायुतीत गोडवा कायम राहील का
हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.